पुढं बसा. अहो कधीतरी आमच्या महापुरुषांच्या जयंत्या तिथनं तुम्ही बी आता सगळी व्हा बाजूला. काय उपयोग नाही तुमचा. आमच्या पोरींच्या हातात देऊन बघा. महिलांच्या दणक्यात जयंत्या साजऱ्या करतात. आता लई जण चिडली आमची हे नाही ह्याच्यात कशाला आला म्हणली. वर्षातनी एकदाच मिरवायचा चान्स असतो तो बी येणं घालवला म्हणते. मिटिंगला सुद्धा बायकांना बोलवत नाही आम्ही. इस्त्री टाईट करून हीच बसतेत विहारात. आणि कार्यक्रमाला बायकांना आले की म्हणतात आमच्या बायका कधी सुधारणार. तू मिटिंगलाच बोलवत नाही त्यांना. आणि माझ्या मोबाईलवर रिंगटोन समतेच्या वाटण नाही या. खरंच जातीवादी तर तुम्हीच ऐकू. उद्या तुमच्या पोरान जर भंगेज पुरगी आणली आणि म्हणला पप्पा भंगेज पुरगी मी लव तुला सण होते. हे लगेच मग आरती ती खालच्या जाती मार म्हणते. म्हणजे जातीवादाला चेहरा नसतो. तो मेंदूत असतो जो तुमच्या बी आहे आणि आमच्या बी आहे. आता खरं बोलल्यावर लागलं का नाही. जर मनाला वाईट वाटलं माझं बोलणं तर मला माफ करा. शेवटी तुम्ही दुसरं माझं काय करणार. तुमच्याकडे दुसरं काय आहे. माफ केल्याशिवाय तुम्ही माफच करणार आहे. मी हिंट देते तरी पेटत नाही. जाऊ दे कांबळे कविता घे तू उकडायला लागलेली. भाषण बी आज वेगळंच झाले. त्यामुळं सगळ्या जाती तुटून पडणार आहेत माझ्या. पण एवढं सांगतो की काळजावर तिरंगा, मनात आंबेडकर, मनगटात छत्रपती शिवाजी महाराज, मेंदूत बाबासाहेब, डोळ्यासमोर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लवजी वस्ताद साळवे, रानबा महार, जेवढ्यांनी या देशाच्या मातीसाठी जे काही केलंय तेवढी सगळी माझ्या मनात आहेत. रक्तात नाही. आमची लिहि आहे ती रक्तात बाबासाहेब ओरडते. रक्तात पांढऱ्या विशी तांबड्या विशी लई शुगर खाल्ली असली तर शुगर गावती. रक्तात त्याच्या पलीकडे काय म्हणून रक्तात काय गरज नाही. आता तर रक्तच निळा आहे म्हणते. मेंदू जागाबाई. आणि काय झाले पुतळ्याजवळ मेंढरांची गर्दी वाढली. आणि पुतळ्याजवळची वाढलेली मेंढरांची गर्दी पुस्तकांजवळ येत नाही. तोपर्यंत ही शहाणपण येणार नाही. चौकात गेला तर भारतीय नाही जो. कुणाला आता हल्लीच्या पिढीला तर स्वप्नच पडत नाही साहेब. स्वप्न बघायला देतच नाही ती मोबाईलची स्क्रीन. ही रात्रभर तिथं गुलुगुलू चालू असते. पहाटे 4 वाजता येऊ तिला म्हणतो पिल्लू तू झोप ना. ती बी म्हणतात तू झोप ना. येऊ शेवटी वैतागून म्हणतो तू झोप मी तुझा श्वास ऐकणार आहे. शेवटी ती झोपते. सकाळी उठून याला फोन करते. यो फोन उचलून डायरेक्ट म्हणतो 8592. ती म्हणते काय मी श्वास मोजले. ही अवस्था या पिढीची आहे. आम्ही ज्यांच्यासाठी भांडायलो ना तीच माणसात नाही. ती चळवळीत या. आणि एक सांगू का अभ्यास करा मोठं व्हा. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा. पण त्याच्या आधी माणूस व्हा. एखाद्या अडाण्या माणसाला सुद्धा कळतो जातीच्या पलीकडे जाऊन भारतीय म्हणून जगलं पाहिजे. एखाद्या गावगाड्यावर अडाणी असतं ना ते खरा भारतीय आहे. हल्ली त्याच्या डोक्यात नाही जात. ते उलट म्हणते जाऊ दे की आपलंच आहे आपलंच आहे बसू की एका ताटात. हे आहे ना. म्हणून बोलणाऱ्यानं तुकारामाच्या मांडीवर बसून बोलावं. ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकावं. आणि पाय दुखाय लागल्यावरती 14 तळ्याच्या काठावर फेरफटका मारून यावं. आणि मग शहाणपण घ्यायला भिडेवाड्याच्या वर्गात जाऊन बसावं. हा नितीन चंदन शिवे आहे. आणि माझी भूमिका ही आहे. म्हणून कविता कांबळे कविता तुम्ही ऐकताय. आज एक वेगळी कविता घेतो.
मी माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. माझं निळ्या वाघावर बी प्रेम आहे, माझं पिवळ्या वाघावर बी प्रेम आहे. मी खरं सांगू, हाफ छड्डीतल्या माकडाच्या आत बी कुठंतरी एक माणूस आहे जो कुठल्या तरी मुलीचा बाप आहे, कुणाच तरी भाऊ आहे बाप. तर त्या माणसावर बी माझं प्रेम आहे, कारण मी बुद्धाचं बोट धरलेला आंबेडकरवादी आहे. माझं प्रेम सगळ्यांवर आहे. म्हणून कविता आहे की यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, यावं त्या चार्ली चॅप्लिननं माझ्याकडं, धरावा त्याच्या हसऱ्या दुःखाचा कागद माझ्या समोर, आणि म्हणावं मला नितीन, लिहिना माझ्या मुक्या जगण्याची एखादी बोलकी कविता. तू माणसांवर प्रेम करणारा कवी आहेस. मी उचलावं पेन, तेवढ्यात हिटलरने तिथं यावं आणि हिटलरने म्हणावं मला नितीन, घे ना माझं रक्त, त्या रक्तानं लिहिना कविता जर्मनीच्या साम्राज्यवादावर आणि मी कोंडून मारलेल्या श्वासांवर. तुझी माणुसकीची कविता वाचून कदाचित ते मला माफ करतील मित्रा. मग मी धरावा कागद, तेवढ्यात समुद्रातून हातात मीठ घेऊन लादेननं तिथं यावं आणि मी हसत हसत त्या मिठाची सुद्धा साखर बनवून द्यावी त्याला. आणि लादेननं गुडघ्यावर बसून मान खाली घालून मला म्हणावं, नितीन, दे ना तुझा थोडासा तुकाराम, काश्मीरच्या बर्फात पेरावं म्हणतो, आणावी म्हणतो हिरवी वारी पंढरीला, आणि मी द्यावा त्याचाच त्याला पैगंबर, आणि सांगावं या देशात पैगंबर पेरला की तुकारामच उगवत असतो म्हणून. त्यानंही ते मान्य करावं. यावं त्या डोनाल्डने, यावं त्या पुतीनने. मी सांगेन त्यांना तिसरं महायुद्ध विसरा, माझी कविता नेहमी आडवी आहे. आणि तुम्ही या सगळ्यांनी माझ्याकडं तुमच्या मेंदूतला इतिहासच एकदाचा जाळून टाकावं म्हणतो, तुम्हाला दाखवावा म्हणतो हा सुंदर भूगोल जो तुम्हाला आणि आम्हाला येणाऱ्या पिढ्यांसाठी फार जपून ठेवायचा आहे. वातावरण बघून जगण्यासाठी देश बदलणाऱ्या पाखरांनी सांगा कुणाची गाणी गायची. माझी कविता त्याच पाखरांच्या थव्यात कायम उंच उंच विहार करत राहील, कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. कारण मी फक्त आणि फक्त माणसांवर प्रेम करणारा कवी आहे. आणि माणसांवर प्रेम करणारा माणूस हा फक्त भारतीय असतो, आणि भारतीय म्हणजेच आंबेडकरवादी, आणि आंबेडकरवादी म्हणजेच भारतीय. मी खरं सांगतो, माझ्या प्रतिभेला, माझ्या प्रतिभेच्या पंखाला या आंबेडकरवाद्यांनीच बळ दिलं. माझ्या कवितेचं, प्रतिभेचं कौतुक आंबेडकरवाद्यांनी केलं. जातीयवाद्यांच्या नजरेत मी कायम खुपत आलोय, त्यांना मी कायम खुपत राहील. पण एवढा खुपून खुपून मी त्यांची नजरेतली कावीळ स्वच्छ कधी करून जाईल त्यांनाही कळणार नाही. हा जय भीम आहे.